हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्लॉगमध्ये आपण जाणार आहोत तळेगाव दाभाडे येथे असलेल्या बालाजी मंदिरामध्ये। एक सुंदर आणि सुरेख असं मंदिर आहे तळेगावमधलं आणि हे रेल्वे स्टेशनपासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर आहे। तुम्ही चालत सुद्धा येथे जाऊ शकता आणि या व्हिडिओमध्ये आपण या मंदिराचा संपूर्ण परिसर आणि या मंदिराविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तर कसलाही वेळ न घालवता मित्रांनो, करूया या व्हिडिओला सुरुवात। अशा प्रकारचं सुंदर असं एक गोपुरम आहे मित्रांनो आणि हेच मंदिराचं प्रवेशद्वार आहे। आणि येथे येण्यासाठी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज चौक जो आहे तळेगावमधला, तिथून अगदी 5 मिनिटाचं वॉकिंग आहे। आणि आता आपण आतमध्ये जाऊया। मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर लेफ्ट साईडलाच तुम्हाला हातपाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे। तेथे तुम्ही तुमचे हातपाय धुवू शकता आणि नंतर मग मंदिरामध्ये प्रवेश करू शकता। मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला हे असं एक छोटंसं हनुमानाचं मंदिर पाहायला मिळतं। तेथे दर्शन करून मग आम्ही पुढच्या दिशेने निघालो। पुढे गेल्यानंतर तुम्हाला गणपतीचं मंदिर पाहायला मिळतं आणि येथे गणपतीची अतिशय सुंदर अशी एक छान मूर्ती आहे। तेथील दर्शन करून मग नंतर तुम्ही मुख्य जे मंदिर आहे तिकडे जाऊ शकता आणि जाताना तुम्हाला हा एक स्तंभ लागतो। आता आपण मुख्य मंदिरामध्ये आलेलो आहोत मित्रांनो आणि मंदिराचं जे बांधकाम आहे, जे कोरीव काम आहे आणि जी पेंटिंग वगैरे केलेली आहे ती खूपच सुंदर आहे। आणि आतमध्ये दिसणारी श्री बालाजी यांची मूर्ती तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर। आणि मध्ये जो लाईट लावलेला आहे, फोकस जे लावलेले आहे, त्यामुळे मंदिरातली मूर्ती ही खूपच सुंदर दिसते। दर्शन करून झाल्यानंतर आम्ही प्रदक्षिणा मारण्यासाठी निघालो आणि जात असताना पण तुम्हाला अशा प्रकारचं खूप सुंदर असं कोरीव काम आणि त्याचबरोबर जी पेंटिंग केलेली आहे ती तुम्हाला पाहायला मिळते। मंदिराच्या परिसरामध्ये इतरही छोटी छोटी अशी खूप सारी मंदिरे आहेत। त्यातील हे एक जे मंदिर होतं आणि त्यानंतर आम्ही जे दुसरं मंदिर पाहिलं ते महालक्ष्मी यांचं मंदिर होतं। तेथील दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही बाहेरच्या दिशेने निघालो। मुख्य मंदिरामधून बाहेर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं नवग्रहाचं एक मंदिर पाहायला मिळतं। सो मी आणि स्वरा तिथे गेलो आणि नवग्रहाचं जे मंदिर आहे तेथील दर्शन आम्ही घेतलं। अशा प्रकारे मित्रांनो, आपण हे जे तळेगावमधलं बालाजी मंदिर आहे ते पूर्ण एक्सप्लोर करून झालेलं आहे आणि आता आपण मंदिराच्या बाहेर जात आहोत। मंदिराच्या बाहेर आल्यानंतर हे काका तुम्हाला पायऱ्याजवळ थांबलेले दिसतील आणि हे काका डोळ्याने अंध आहेत आणि येथे थांबून ते अगरबत्ती आणि धूप सेल करतात आणि आम्ही त्यांचे प्रोडक्ट्स घेतले होते, ते खूपच छान आहेत। सो जर मित्रांनो तुम्ही इथे आलात तर या काकांकडून नक्कीच काहीतरी खरेदी करा, जेणेकरून तुमच्याकडून त्यांना काही ना काही मदत होईल।
तर मित्रांनो, आता वेळ आली आहे येथेच थांबायची आणि आय होप तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.